न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शांतीनगर आणि रमाबाई आंबेडकर नगर येथील बेघर झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनातील दुसऱ्या गटालाही अखेर यश मिळाले। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या लेखी आश्वासनानंतर तसेच उपमहापौर विलास शिंदे आणि गटनेते अजय बोरस्ते यांच्या मध्यस्थीने शनिवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। 1 जून रोजी MIDC विस्तारासाठी झालेल्या अतिक्रमण हटाव कारवाईत अनेक कुटुंबे बेघर झाली होती। त्यानंतर प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले होते। उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पहिल्या गटाने आंदोलन मागे घेतले होते, तर लक्ष्मी ताठे यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाने 71 कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी कायम ठेवली होती। शनिवारी उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त झगडे, MIDCचे प्रादेशिक अधिकारी, उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते यांनी बिऱ्हाड आंदोलकांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपस्थित होत्या। दीपक पाटील व अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही गटांतील पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनाला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याने आंदोलनाची सांगता झाली। त्याच्यामुळे शांतीनगरचे सर्व रहिवासी माझ्या सोबत होते, पण आम्ही कुठल्या प्रकारची रील टाकलेली नाही। त्याच्यामुळे लोकांना कळलं नाही का या शांतीनगरचा लढा कोण लढत होतो। काही लोकांनी टोल केलं, कारण इतके दिवस का झोपलेले होते का? पण मला मुळात त्या टोल करणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही बघितलं का ज्या वेळेला शांतीनगर तुटणार होता त्या रात्रीला आम्ही मुंबईला होतो आणि सकाळी पहाटे या शांतीनगरच्या रहिवाशांमध्ये सकाळी पहाटे 4 वाजता मी चहा पिलेली आहे। त्याच्यामुळे लक्ष्मी ताठे ही जागी होती। जे कोणी आता येऊन मागून येऊन जे टोल करतायत तेच कुठे झोपले होते? मला त्यांना विचारायचं आहे का त्या वेळेला जेव्हा घरात उठले तेव्हा बाबा तुम्ही कुठे होते? या शांतीनगरच्या रहिवाशांचं सात्वन करायला का नाही आले? आणि आता टोल करतात का लक्ष्मी ताठे झोपलेली होती का? पण मुळामध्ये लक्ष्मी ताठे पहिल्या दिवसापासून शांतीनगर वासियांसोबत होती आणि शेवटपर्यंत मी शांतीनगरच्या रहिवाशांसोबत राहील एवढंच बोलते आणि इथं थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। ताईने आम्हाला खूप मनापासून साथ दिली। 7 दिवस ते आमच्या सोबत राहिले, आमच्या सोबत चटणी भाकर खाली, पाण्यात भिजून आल्या, पण तशाच वल्ल्या कपड्यासकट आमच्या संग बसल्या। ताईचं मनापासून अभिनंदन। जसं आम्ही 8 महिने झाले उपेशनाला बसलो, पण आमचे कोण हे दाखल घेतलीच नाही। आणि आता लक्ष्मी ताई मुंबईला असताना ताईनं सांगितलं जायले की बा घर तुटणार नाही तर 4 महिने तुम्हाला सवलत दिलेली आहे। पण लक्ष्मी ताई वाटणच असताना आमचे घर तोडलेले होते आणि त्यानं आता आमच्या संग चटणी भाकर खाल्ली, शिळी भाकर खाल्ली आणि पाण्यात भिजले आमच्या बरोबर। इथं पाणी येऊ लागलं मध्ये तर आमच्या बरोबर झोपले। त्याचं पांघरून बिस्तार सर्व वल्ल झालं तरी आमची साथ सोडली नाही, म्हणून आम्ही ते अभिनंदन करतो। आणि त्या आंदोलनाला यश येणं हे जर कोणाच्या हातात असेल तर ते आंदोलनाचा नेता कोण आहे, त्याचं नेतृत्व कोण आहे याच्यावर अवलंबून असतं। आणि म्हणून आमच्या या भगिनीसाठी, लक्ष्मीताईसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। तुम्हाला इथं बसवून, तुम्हाला इथे बिऱ्हाड आंदोलन करायला लावून त्या घरी गेल्या नाही, त्या 6 दिवस या पावसामध्ये इथं तुमच्या बरोबर होता की नाही? आणि लक्षात घ्या, ह्या असतो नेतृत्व गुण, ही असते कळकळ आणि ती जाणवली। 1-2 नाही 50 कुटुंब इथं आहे आणि बरोबर की नाही? त्यामुळे नेतृत्व असं असलं पाहिजे आणि याची दखल हल्ली की नाही, मग बरोबर आहे की नाही? नेतृत्व थांबल्या नाही, बॅनर लावल्या नाही, त्या म्हटल्या तशा रिलही काढल्या नाही, थेट रिझल्ट। आणि त्याचं कारण असं आहे, आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचं सुद्धा असंच आहे। एकदा कमिटमेंट केली, एकदा शब्द दिला की ते मागे वळून बघत नाही आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आदरणीय उदय सामंत साहेब काम करतात। त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की हाऊस चालू होतं, सभागृह चालू होतं, तरी रात्री उशिरा ते आले। परंतु तुम्ही आता म्हटलात त्या पद्धतीनं कुठेतरी समन्वयाचा अभाव होता, आपल्यालाही काही माहित नव्हतं, परंतु त्या हाडाच्या शिवसैनिक घ्या, पूर्ण काम झाल्याशिवाय त्या काय मागे वळून बघत नाही। त्यांनी सांगितलं हे झालं नाही तर नाहीच, थांबल्या
आरोसाहेब ही तुमची पण जबाबदारी होती, माननीय मंत्री महोदयांच्या कानावर टाकायला आपण हवं, लक्षात घ्या. त्यामुळे हा असमन्वय झाला नसता, अशा पद्धतीनं काही गोष्टी घडल्या नसतात. की काय वस्तुस्थिती आहे, कोण कोणाबरोबर आहे, आपल्याला काय कोणाबद्दल नाही, आपलं मत एकच आहे. हे जे शांतीनगरचे सगळे रहिवासी आहेत यांना स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. आणि ह्या उपस्थित आंदोलन पक्षाच्या नेत्या आदरणीय लक्ष्मी पाटील, या ठिकाणी उपस्थित आपल्या नाशिक महापालिकेचे उपमहापौर आदरणीय विलास अण्णा, नेते गटनेते आदरणीय अजय भाऊ बोरस्ते, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जगले मॅडम, ते सगळं उपस्थित सर्व जे काही अधिकारी वर्ग आणि या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, गेल्या काही दिवसापासून काही अंबड औद्योगिक क्षेत्राच्या विषयासाठी जी काही जमीन महसूल विभागाकडून एमआयडीसीला मिळालेली आहे, तर त्या झोपडपट्टी धारकांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपल्याला माहीत आहे की मागच्या आठवड्यामध्ये आमचे आदरणीय मंत्री महोदय उदयजी सामंत सर, मंत्री उद्योग व मराठी भाषा या ठिकाणी ह्या स्पॉटला आले होते आणि त्या इथे येण्याच्या अगोदर साहेबांनी विधान भवनामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्या ठिकाणी मिटिंग घेतलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये जो काही निर्णय झालेला होता, त्या मिटिंगला जे काही सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, म्हणजे मंत्रालयावरचे सुद्धा आणि नाशिकचे सर्व जे काही वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या बैठकीत जे ठरलेलं आहे, आपण त्या ठिकाणी जो निर्णय झालेला आहे तो निर्णय आपण या ठिकाणी वाचून दाखवतो की पासून या ठिकाणी शांतीनगरच्या सर्व शांतीनगरचे रहिवासी आणि हा आपल्या हक्काच्या घराचा लढा देण्यासाठी सर्वांनी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी साथीदार यांच्या नेतृत्वाखाली विधान मोर्चा गेल्या 6 दिवसापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मागच्याच आठवड्यामध्ये सर्वांनी विधान मोर्चाच्या निमित्ताने आंदोलन आणि उपोषण सोडवण्यासाठी रात्री उशिरा सन्माननीय उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्व या ठिकाणी त्यांच्या समोर आलो, सर्वांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर सर्व भावना समजून घेऊन तात्काळ त्यांनी या ठिकाणी त्या आंदोलनाला त्या ठिकाणी सोडवलं आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या. परंतु त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडंसं त्यांच्यामधला जो काही समन्वय आवाज होता तो त्या ठिकाणी काटेकाईंनी पुढे आणला. शेवटी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हटलं की 80% समाजकारणाने 1% राजकारण ही शिकवण आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे. त्या शिकवणीप्रमाणे ह्या लढ्यांना पुन्हा एकदा बळ देऊन जे काही उपेक्षित होते त्यांना पुन्हा एकदा साथ झाले या ठिकाणी त्या उपोषण करता. आणि काल सन्माननीय उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनाच्या सगळ्या बाबी आणून दिल्या. त्या निमित्ताने दीपक कातीर हे सतत आमच्याशी, मी असेल अजयदादा बोरस्ते असतील यांच्या संपर्कामध्ये होते, चर्चा होत होत्या आणि आज त्याला अखेर यश आलेलं आहे. आणि हे यश येत असताना या ठिकाणी वरिष्ठांच्या आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी हे मागण्या सगळ्या मान्य झालेल्या ह्या सन्माननीय आरो साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेले आहे. आणि नक्कीच ताई, आपण सुद्धा शिवसैनिक आहोत, आम्ही सुद्धा शिवसैनिकच आहोत आणि शिवसैनिक हा दिलेला शब्द, दिलेली वेळ पाळणारे जे आपण शिवसैनिक आहोत. आणि म्हणूनच आपण सातत्याने सामान्य जनतेसाठी झटणारे शिवसैनिक आहोत. आणि ही जाण लक्षात ठेवून दीपक भाऊंनी जे काय आता सांगितलंय, आमच्या सन्माननीय आयुक्त झगडे मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम, त्या दिवशी सुद्धा आपल्याला उदय सामंत साहेबांनी सांगितलंय की हे जे काही स्लम आहे यांचे जे काही आपण स्लम घोषित करायचं आहे किंवा हे काहीच्या की पाठपुरावा जो आहे, तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून आपल्याला ह्या सगळ्या लोकांना संरक्षण द्यायचं आहे. मग हा प्रश्न असेल, आमचा संत कबीर नगरचा प्रश्न असेल, अजून जे काही प्रश्न असेल आणि शासन